तर आत्या आली होती आत्ता घरी, म्हणजे आत्या आणि नवरा नवरी म्हणजे दाजी आणि आमची दिदी देवदेवासाठी गेले होते तुळजापूरला. म्हणजे लग्न झाल्यानंतर जे देवदेव असतं ते गेले होते. आले ते जेवण केले, बसून थोड्या गप्पा मारून गेले. आणि लहानपणी असं कोणतरी नवीन आपल्या घरी आलं आणि जाताना लहान लेकरं रडतात की चाललावं, लवकर चाललावं, की जाऊ नका, राहावं असं वाटायचं. पण तर लहान नाही ना रडत बसायला, म्हणून आपलं तेवढंच. आणि भारी वाटलं त्यांना भेटून, बाकी एवढंच. थँक्यू. पुढे इथं रस्त्यावरून खाली होता या अगोदर मी हात आणतो की काढून ठेवले 2 मिनिटात आणतो. चला बघा इकडं. ओके. त्यानंतर महाशिवरात्रीनिमित्त आम्ही महादेवाच्या मंदिरात आलो. तर मंडळी, आम्ही आलो आता माचनूरच्या मंदिरात. आज आहे शिवरात्री आणि मंदिरची गर्दी बघू शकताय तुम्ही. पूर्ण मंदिर भरलेलं आहे आणि दर्शन रांगेला उभारलं तर उजडेल आमचं. त्यामुळं आम्ही महादेवाचं दर्शन बाहेरूनच घेतलेलं आहे आणि भेटूया बाहेर गेल्यावर. तोपर्यंत धन्यवाद.
महादेवाचं दर्शन एकदम उत्कृष्टपणे झालेलं आहे. आरती आम्हाला भेटलेली आहे आणि आम्ही आता सध्या मार्केटमध्ये यात्रेत दिसलेला स्वतः लागलोय. पुढे गेलो जाऊ. तर हे आहे माचनूरची यात्रा आणि हे आहे आपलं मेन गेट. हे आमची शाळा एक दिवशी निवांत कधीतरी येऊन तुम्हाला शाळा दाखवतो. तर सध्या पाळणा आणि बाजार आपलं बाजारमध्ये यात्रा बघू शकता. बेहतर की गाडी हळू की गाडी. तर मंडळी मी आहे आता सध्या मंगळवेढ्यात. इंग्लिश स्कूल बघू शकता तुम्ही. मी निघालोय आता मुंबईला. श्रीमन् महागणाधिपते नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. वासुदेवताभ्यो नमः. Happy birthday to you. मी आहे आता मुंबईमध्ये वाशीमध्ये दाजीच्या रिसेप्शनसाठी आलेलो आहे आणि ही रिसेप्शनची एंट्री आहे. काही महिन्यांपूर्वी आपण केशर आंब्याची आपली बाग लागवड केली होती. तर ही आंब्याची कंडिशन बघू शकताय तुम्ही. आपला आंबा आणताना हे बघा ह्या इथं होतं कोंब, आता एवढा वाढलेला आहे. अजून ह्याला काही डोस वगैरे काय मी दिलेला नाही आहे. आपलं नुसतं फक्त पाणी एवढंच दिलेलं आहे. म्हणजे लहान आहे थोडं चिटकायला ही होईल, उशीर लागेल म्हणून. हे बघा हे इथं आणताना इथं होतं कोंब, आता एवढं फुटलं आहे. आणि आपण आतनं आंतरपीक म्हणून मका घेतलेली आहे. हे बघा हे बघू शकताय तुम्ही. वरनं हे मोठा आंबा असल्यामुळं ह्याचं तवर ह्याच्यावर पडतोय. असं चांगल्या प्रकारे आंबा फुटलेले आहेत. तर मंडळी मुंबईवरून मी आलेलो आहे घरी आणि मुंबईचं एकदम ट्रॅफिक वातावरण काय आपल्या शरीराला सूट झालं नाही, त्यामुळं तब्येत थोडी डाऊन झाली आणि आता आलो आहे मी घरी. आणि मुंबई तसं बघण्यासारखं भरपूर होतं, पण एवढं तिथं बघायला काही भेटलं नाही मला. त्यामुळे मग आम्ही रिसेप्शन तेवढं करून घरी परत आलेलो आहे. आणि आता तुम्ही बघू शकताय झाडावर आंबे लागलेले आहेत. उन्हाळ्याचे दिवस म्हणले आंबा, आता ह्या झाडाला ते आहेत भरपूर, ते आहेत भरपूर. आणि गावाकडं कसं एकदम फ्रेश वारं, एकदम असं चिमण्या पाखरं कोंबड्या जनावर असं वरडलेलं हे आवाज एकदम फील सवय भारी होती ना, म्हणजे आवाजाची हे ते. मुंबईमध्ये नुसतं ट्रॅफिक आणि ट्रॅफिक आणि ट्रॅफिक, बाकी काय नाही. पण तिथं श्वास घ्यायला सुद्धा जमीन एवढं गुदमरायला लागलं मुंबईमध्ये. त्यामुळे मुंबई काय आपल्याला सूट झालं नाही शरीराला. परत काय नाही हो मुंबई राम राम. त्यामुळे आता आजचा व्हिडिओचा व्लॉग
ब्लॉगचं शेवट इथंच होतंय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.